जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 39व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. जयाचे नियोगे समाधान बाणे. तू रामरायांच्या ठिकाणी गुंतून राहा असं समर्थ मनाला सांगत आहेत. एखाद्या ठिकाणी राहायला जाणे यासाठी पूर्वी तेथे वस्ती करणे असे म्हणत असत. मनुष्य जेथे वस्ती करतो तिथल्या चालीरीती आत्मसात करून तेथील लोकांशी मिळून मिसळून राहतो. अर्थात त्यांचे गुण आणि अवगुण या दोन्हीचा प्रभाव त्याच्यावर पडतो. रामरायांच्याकडे अवगुणांना थारा नाही. जे आहेत ते सद्गुणच आहेत. जो रामरायांच्या ठिकाणी वस्ती करतो तो त्यांचे गुण पराक्रम पाहून थक्क होतो असं समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात सांगितलं. पुढे समर्थ म्हणाले, न्याय आणि नीतीने वागावे अशी त्यांची आज्ञा आहे, ती कधीही मोडू नकोस म्हणजे तुझे भले होईल. पुढील श्लोकात ते म्हणतात, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. रामरायांची वर्तणूक, त्यांचे चालणे बोलणे हे सर्व काही आदर्श असल्याने त्यांचे वर्णन वेद शास्त्र पुराणे करत असतात. माणसाने कसे राहावे, कसे वागावे, काय खावे, काय प्यावे इत्यादी गोष्टी भगवंतांनी वेदामध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत. शास्त्रामध्ये आदर्श वर्तणूक कशी असावी याबद्दल उहापोह केलेला आहे. पुराणामध्ये वेद शास्त्रांना धरून जे वागले त्यांचे भले कसे झाले हे सांगितले आहे. म्हणून समर्थ मनाला सांगत आहेत, तू रामरायांच्या ठिकाणी वस्ती कर, त्यांच्यात मनाची गुंतवणूक कर, म्हणजे त्यांच्या बरहुकूम आपण वागावे असे तुला वाटू लागेल. त्यासाठी प्रथम तुझ्या चंचल मनाला त्यांना अर्पण करून टाक. तसेच तुझी बुद्धीही त्यांना समर्पित कर. असे झाले की तू त्यांच्याप्रमाणे विचार करू लागशील. त्यामुळे तुझे निर्णय अचूक ठरतील आणि वर्तणूकही त्यांच्याप्रमाणेच आदर्श होईल. आपली वर्तणूक रामरायांच्या सारखी आदर्शवत होत आहे हे तुझ्या लक्षात येऊ लागले की तुला खचितच समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.